तर हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आजच्या रुटीन प्रमाणे आज आपण डेलीचा ब्लॉग शूट करतोय. तर जे काय आज आपण ठरवल्याप्रमाणे जे काय आपल्या रुटीनमध्ये असतं ते आपण केलेलं आहे. म्हणजे आपलं काय थोडं वर्क वगैरे असेल किंवा कंपनीचं काम असेल किंवा काय आपलं टास्क वगैरे असेल ते कम्प्लीट केले. सकाळी लवकर उठून व्यायाम वगैरे योगा वगैरे केलेला आहे. आपलं ब्रेकफास्ट वगैरे घेऊन देवपूजा वगैरे सर्व काय केलेलं आहे. आणि मग नंतर थोडंसं एक दादा आले होते आमचे ड्रॉइंग काढायला, चित्र वगैरे पेंटिंग करायला. तर त्यांचे पण थोडेसे काय भगतसिंग आणि अब्दुल कलाम साहेबांचे थोडे काय पेंट वगैरे त्यांनी केले होते. ते पण तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर आपल्या थोडं पुढे पार्टमध्ये आहे. तर शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपले स्वामी समर्थ महाराज आणि शंकर बाबा वगैरे सगळा आपला सेटअप पूर्णपणे दाखवतो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा. हे बघू शकता हा जो सेटअप तयार केलाय मी, म्हणजे बघू शकता तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं जे मी, तरी पण दाखवतो एकदा. इथं आपला लॅपटॉप वगैरे असेल, आपण अभ्यास वगैरे करतो आणि इथं स्विच वगैरे. आणि प्रेमानंद महाराज म्हणजे कसं की सध्या आता आपल्याला चांगली गुड लाईफ म्हणजे, आणि ज्यावेळेस आपण कोणाला बघतो त्यावेळेस आपल्याला तसेच विचार श्रेणी तयार होते आपल्या मनामध्ये, म्हणून प्रेमानंद महाराजांचा फोटो लावलाय. आणि इथं तुम्हाला दाखवतो हे बघू शकता लॅपटॉप वगैरे सगळं आपलं मस्तपैकी सेटअप. आणि हे बघू शकता स्वामी समर्थ महाराज इथे दिसते का अगरबत्ती, सगळे आपली पूजा झालेली आहे. इथे शंकर बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज. तर हे बघू शकता हा आपला रूमचा सेटअप आहे आणि आपली रूम आहे किती छान प्रकारे असं सजवलेली आहे. तर मित्रांनो हे जे काय आपलं जिमचं साहित्य आणि मस्तपैकी ठेवलंय व्यवस्थित वगैरे. आणि इथं बघू शकता प्रेमानंद महाराजचा फोटो वगैरे लावलाय. आणि इथं बघू शकता आपण मस्तपैकी समोर आरसा वगैरे लावलाय, कारण की आपला व्यायाम करण्यासाठी. आणि बाहेर मस्तपैकी अशा चित्रकलेची एक तयारी चालू होती. मस्त एक पेंटर येऊन चित्र वगैरे मस्तपैकी ड्रॉइंग करत होते, वॉल पेंट. तर मित्रांनो याचे वॉल पेंट हे त्यांनी आता सध्या बनवलेले, परंतु ज्यावेळेस पूर्ण तयार होईल ते पण दाखवतो तुम्हाला. फक्त शेवटपर्यंत बघा. एकदम छान प्रकारे लोकमान्य टिळक असेल किंवा भगतसिंग असेल किंवा सुभाषचंद्र बोस असेल यांचं त्यांनी एकदम छान प्रकारे असं चित्र काढलेलं आहे. आणि दाखवतो वॉलवर कशी भारी काढलेले. आणि हे बघू शकता हे सुभाषचंद्र बोस काढत होते, त्याचा मी छोटासा व्हिडिओ घेतलाय. म्हटलं आपल्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी किंवा आपल्या फॉलोअर्सना दाखवण्यासाठी आपण थोडा एक ब्लॉगमध्ये घेऊ. हे भिंतीवरती बनवले नवीन आपण पेंट तयार केले. तर बघू शकता अशा प्रकारे आता तयार होईल ते. तर बघू शकता त्यांनी असं पूर्णपैकी कलर वगैरे भरलेले आहे त्याच्यावर. आणि एकदम छान प्रकारे असं त्यांनी बनवले. आता 26 जानेवारी जवळ येते, त्यामुळे आम्ही तयारी करत होतो. तर अशा प्रकारे त्यांनी तयारी केली. तर पेंट वगैरे वॉलवर आम्ही काढलेली होती आणि त्याला रंग वगैरे व्यवस्थित त्याने तयार झालेले. तर बघू शकता हे सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक. आणि याच्यावरती हे पण लिहिलं, कारण की एक हे बघून मुलांना इन्स्पिरेशन मिळावं म्हणून की आपण तयार केले. आणि त्याच्यानंतर हे कलाम साहेबांचं पण हे घेतलेलं आहे, कारण की कलाम साहेबांकडून घेण्यासारखं खूप काही आहे. कारण भारत देशातले सर्वात आदर्श व्यक्ती जर असेल कोणी तर कलाम साहेब आहेत. कारण की कलाम साहेबांच्या वेळेस आम्ही पुस्तकं वगैरे वाचली, त्यावेळेस कळालं की कलाम साहेबाकडे फक्त पुस्तकच होती, बाकी कपडे 3 ड्रेस होती, बाकी काय नव्हतं. आणि तो व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती होती. बघू शकता भगतसिंगाचं पण चित्र काढले आणि ते महादेवाचं पण काढलं, कारण की महादेवाकडे म्हणजे हे वॉलवर काढण्याचा एक हेतू असा होता की याच्यापासून आम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्यामुळे तुम्हाला कसा वाटला आपला ब्लॉग आजचा ते नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. असाच तुमचा सपोर्ट आपल्या भावाला राहू द्या. तर मग ते सगळं झाल्यानंतर थोडं बाहेर फिरण्यासाठी गेलो, तर तिथे महाराजांचा स्टॅच्यू दिसला. मग महाराजांचा एक थोडासा ब्लॉगमध्ये सीन घेतला. मग नंतर पुढे निघालो. पुढे आल्यानंतर काय म्हटलं बस आता रिटर्न घरी आल्यानंतर मग व्यायाम वगैरे केले. मग जिम वगैरे केल्यानंतर म्हटलं थोडं आपलं ब्लॉगमध्ये ॲड करू. आणि मग मित्रांनो काय ब्लॉगमध्ये पण ॲड केले. तर खरं आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटद्वारे. बस थँक्यू, धन्यवाद. तर कसा वाटला आजचा आपला ब्लॉग ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जसे जसे नवीन व्हिडिओ टाकायला राहील ते आपल्यापर्यंत पोहोचतील. सो थँक्यू सो मच गाईज.